नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या तासिकेमध्ये आपण एक चित्रकार होते ते लिओनार्दो दा विंची यांच्याविषयी सुरुवातीची माहिती आपण बघितली होती. त्यांचा जन्म, त्यांना लहानपणी असलेली आवड आणि पुढे मग त्यांनी वयाच्या 10 ते 12 वर्षाचे असताना ते वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरात गेले होते. तिथे अत्यंत हुशार, बुद्धिमंत, तत्त्वज्ञ, शिल्पकार, कारागीर असे लोक त्या शहरात राहायचे आणि फ्लोरेन्स शहरामध्ये आणि तिथे जाऊन ते त्यांची चित्रकला कशाप्रकारे त्यांनी ती डेव्हलप केली आणि विख्यात चित्रकाराकडे जाऊन ते कसे चित्रकला शिकले. शिवाय शरीर रचनेचा अभ्यास करून चित्र काढणारा एक चित्रकार होता, त्याच्याकडे सुद्धा ते गेले. त्यानंतर त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास केला, गणित, विज्ञान या विषयांचा सुद्धा अभ्यास केला. ते स्वतःला सूचना द्यायचे, लिहून ठेवायचे सूचना की तुला असं करायचं आहे, तुला तसं करायचं आहे. अमुक एका शास्त्रज्ञाकडे, गणित तत्त्वज्ञाकडे जाऊन तुला गणित शिकायचं आहे, वर्गमुळाचा गुणाकार कसा करायचा. तर अशा प्रकारे अनेक विषयामध्ये त्यांना फार आवड होती. त्यानंतर आपण बघितलं की अँटोनिओ डेल पॉलिलिओ हा एक शरीररचनेचा अभ्यास करणारा आणि मृतदेहांचं विच्छेदन करून चित्र काढणारा असा एक चित्रकार म्हणून ते ओळखले जायचे. तेव्हा कोण? अँटोनिओ डेल पॉलिलिओ. त्यांच्याकडे सुद्धा लिओनार्दो गेले. त्यांच्याकडून शरीररचनेचा अभ्यास कसा करायचा आणि चित्र कसे काढायचे शरीराच्या संबंधित, तर ही श्रेष्ठ दर्जाची चित्रकला ते शिकले. आणि लिओनार्दोचं म्हणणं होतं की शिल्पकलेपेक्षा चित्रकला जास्त श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ दर्जाची आहे. कारण शिल्पकला जी असते म्हणजे दगडावर कोरीवकाम करणे, ती यांत्रिक आहे, मेंदूला कमी ताण देणारी आहे. फारसा विचार त्या ठिकाणी मेंदूला करावा लागत नाही. कारण की शिल्पकार जेव्हा दगडावर मूर्ती कोरतो तेव्हा त्याला नको असलेला भाग तो काढत राहतो. त्यानंतर पुढला आपण आता पेज नंबर 41 बघूया. पण चित्रकार चित्रातल्या जागा, हव्या असलेल्या गोष्टींनी भारत राहतो. त्याचं असं त्यानं लिहून ठेवलं होतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसे. कल्पनाशक्ती ही विचाराच्या आधी येते आणि नंतर आकार येतात असंही त्यांना वाटे. 1472 साली लिओनार्दोनं ख्रिश्चन कथेवर आधारलेलं ॲनन्सिएशन नावाचं पहिलं तैलचित्र काढलं. लहानपणापासूनच लिओनार्दोला स्पर्धा करणं आणि वादविवाद करणं आवडत नसे. तो खूप शांतताप्रिय होता. जिथे पक्षी विक्रीला ठेवलेले असत तिथे जाऊन लिओनार्दो तो विक्रेता म्हणेल त्या किमतीला ते पक्षी विकत घेऊन लगेचच त्यांना पिंजऱ्यातून मुक्त करत असे. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात आणि मनुष्यहानी या गोष्टीबद्दल त्याला प्रचंड तिटकारा होता. लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणा होता. उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालणं आणि टापटीप राहणं लिओनार्दोला खूपच आवडत असे. त्याचा आवाजही सुरेल होता, त्यामुळे तो गायला लागला की लोक मंत्रमुग्ध होऊन गाणं ऐकायचे. ते ल्यूट नावाचं तंतुवाद्य वाजवण्यात तो वाकबगार होता. तो नेहमीच प्रसन्न आणि आनंदी असे आणि सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असे. बघा, एकच व्यक्ती की ज्याच्यामध्ये अनेक असे त्याचे व्यक्तिमत्वाचे पैलू या पाठातून आपल्याला बघायला मिळत आहे. की त्यांचं म्हणणं होतं की शिल्पकलेपेक्षा चित्रकला श्रेष्ठ दर्जाची आहे. कारण शिल्पकार जेव्हा एखाद्या दगडावर शिल्पकला कोरतो तेव्हा त्या दगडातला नको असलेला भाग तो काढत असतो, त्यामुळे बुद्धीला जास्त ताण देण्याचं काम त्याला करावं लागत नाही. पण चित्रकार जो असतो त्याला चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो. तो म्हणजे चित्र काढताना त्याला विचार करावा लागतो की कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे आकार काढायचे किंवा कोणत्या प्रकारची कलाकृती त्या ठिकाणी करायची आहे ते त्याचा विचार करावा लागतो. असं त्यांनी लिहून ठेवलं एका ठिकाणी. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय आणि ती गोष्ट नीट समजल्याशिवाय लिओनार्दो कामाला सुरुवातच करत नसायचे. म्हणजे काम करायचं असं त्यांचं काम नव्हतं. आपण काय करतो? कुठलंही काम करायचं आहे म्हणून करतो, अभ्यास करायचा आहे म्हणून करायचा. आणि आता अभ्यास मॅडम चेक करत नाही किंवा कोणते टीचर बघत नाही म्हणून आपण प्रामाणिकपणे आणि नियमितपणे अभ्यास खरंच करतो की नाही करतो हे प्रत्येकानं आपलं जर तपासून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल.
परंतु लिओनार्दोचं तसं नव्हतं. त्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती गोष्ट अशी का आहे, त्याच्यामागची कारणं कोणती आहे आणि ती गोष्ट समजून घेतल्याशिवाय ते कुठल्याही कामाला सुरुवात करत नसायचे. कल्पनाशक्ती, त्यांचं म्हणणं होतं की कल्पनाशक्ती ही विचारांच्या आधी येते. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करतो त्याच्या आधी आपल्याला एखादी कल्पना सुचत असते, कल्पना डोक्यात येत असते आणि नंतर मग त्या कल्पनेवर आपण विचार करतो आणि नंतर ती कल्पना आपली आकार घेते. आणि असंही त्या लिओनार्दो यांना वाटायचं. 1472 साली लिओनार्दोनं ख्रिश्चन कथेवर आधारलेलं, ख्रिश्चन कथा होती एक, त्या कथेवर आधारलेलं ॲनॅनासिएशन नावाचं पहिलं तैलचित्र काढलं. पहिलं जे त्यांचं लिओनार्दोचे चित्र जी आहे ती जगप्रसिद्ध आहेत. आजही त्या चित्रांना फार मोल आहे. लहानपणापासूनच लिओनार्दोला कुणाची स्पर्धा करणे किंवा वादविवाद करणे ह्या गोष्टी त्यांना आवडतच नसायच्या. माणसाने कधी चांगल्या गोष्टीची स्पर्धा जरूर करायची, चांगल्या गुणांची, परंतु वाईट गुणांची किंवा श्रीमंतीची किंवा कुणाच्या कपड्यांची किंवा कुणाच्या अशा गोष्टींची स्पर्धा कधीही करायची नाही. त्याच्याजवळ हे आहे म्हणून माझ्याजवळ असलंच पाहिजे अशी स्पर्धा करायची नाही. उलट चांगल्या गोष्टींसाठी करायची, म्हणजे हँडरायटिंगची करायची, अभ्यासाची करायची, शब्दपाठ करण्याची करायची, टापटीप राहण्याची करायची. तर परंतु लिओनार्दोनी कधी जीवनात कुणाशी स्पर्धा केली नाही किंवा कुणाशी वादविवाद केला नाही. खूपच शांतताप्रिय होते ते स्वभावाने. ज्या ज्या ठिकाणी त्यांना पक्षी विक्रेता दिसेल त्या त्या ठिकाणी ते जायचे. पक्षी विक्रेता म्हणजे पक्षी विकायला घेऊन फिरणारे लोक. तर जिथे जिथे दिसायचे तिथे तिथे ते लगेच जायचे आणि तो म्हणेल त्या किमतीला ते पक्षी विकत घ्यायचे आणि लगेच त्या पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करून टाकायचे, म्हणजे आकाशात त्यांना सोडून द्यायचे. म्हणजे एकंदरीत काय की त्यांना कुणाला गुलामगिरीत ठेवणे, कुणावर अन्याय अत्याचार करणे बिलकुल आवडत नव्हतं. हे आपल्याला या त्यांच्या कृतीमधून दिसून येतं. युद्ध आणि युद्धामुळे होणारा रक्तपात, मनुष्यहानी या गोष्टीबद्दल सुद्धा त्याला अत्यंत तिटकारा होता, म्हणजे चीड होती. त्याला आवडायचं नाही ते युद्ध करणे, त्यामध्ये निष्पाप लोकांना मारलं जाणे आणि रक्तपात होणे, म्हणजे रक्त वाहणे निष्पाप लढणाऱ्या लोकांचं, ही गोष्टसुद्धा त्यांना प्रचंड चीड यायची त्यांना ह्या गोष्टीबद्दल. लिओनार्दो दिसायला अत्यंत देखणे होते, सुंदर होते. ते उठावदार गुलाबी रंगाचे कपडे घालायला त्यांना फार आवडायचं आणि त्याचबरोबर टापटीप नीटनेटकं राहणंसुद्धा फार आवडायचं. त्यांचं केवळ त्यांना चित्रकलेचीच आवड नव्हती, गणित विज्ञानाचीच आवड नव्हती, शरीर अभ्यासाचीच आवड नव्हती, तर त्याचसोबत त्यांना गाण्याची सुद्धा आवड होती. अत्यंत सुरेल आवाजामध्ये ते गाणं गायचे. ते गायला लागले की लोक मंत्रमुग्ध होऊन, तल्लीन होऊन त्यांचं गाणं ऐकायचे. त्यानंतर त्यांना ल्यूट नावाचं एक तंतुवाद्य होतं. तंतुवाद्य कशाला म्हणतात, जसं गिटार आहे किंवा तंबोरा तुम्ही बघितलं असेल, एक तारी ज्याला म्हणतो आपण, तर म्हणजे अशी जी बारीक तारा असतात त्या वाद्याला, त्याला तंतुवाद्य म्हणतात. तर ल्यूट नावाचं तंतुवाद्य त्यांना वाजवायला फार आवडायचं. म्हणजे ते वाकबगार होते, अत्यंत तरबेज होते त्या तंतुवाद्य वाजवण्यामध्ये, ल्यूट नावाचं. आणि ते नेहमी प्रसन्न आणि आनंदी असायचे लिओनार्दो, आणि सगळ्यांशी ते मिळून मिसळून वागायचे. म्हणजे जेव्हा माणसाला एखादा छंद असतो, एखाद्या गोष्टीची आवड असते, अशा व्यक्ती जीवनात नेहमी सुखी असतो. त्याचा रिकामा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्याच्यापुढे कधीच नसतो. त्याच्या कलेमध्ये, त्याच्या त्या आविष्कारामध्ये तो गुंतलेला असतो. त्यामुळे एकटा असो की 10 लोकांमध्ये असो, अशा व्यक्तीला काही विशेष फरक पडत नाही. ते नेहमी आनंदी जगत असतात. लिओनार्दोची सर्वोत्कृष्ट समजली जाणारी प्रचंड गाजलेली जगप्रसिद्ध कलाकृती म्हणजे मोनालिसाचं चित्र. मोनालिसाचं हे जे चित्र तुम्ही बघता इथे, हे अत्यंत सर्वोत्कृष्ट असं चित्र आहे त्यांनी काढलेलं त्या काळामध्ये. म्हणजे 1503 ते 1505 या 3 वर्ष लिओनार्दो या चित्रावर काम करत होता. म्हणजे मोनालिसाचं जे चित्र काढलं त्यांनी, 3 वर्ष लागलं त्यांना हे चित्र काढण्यासाठी. जगप्रसिद्ध असं चित्र आहे हे. सर्वोत्कृष्ट अशी त्यांची समजली जाणारी कलाकृती आहे. 1503, आज आपण 2020मध्ये जगत आहो. 2020चा हा काळ सुरू आहे. आता 2 महिन्यानंतर 21 सुरू होईल आणि ही गोष्ट आहे 1503 मधली. तर 1503 ते 1505 अशा 3 वर्ष लागले एक चित्र पूर्ण करण्यासाठी त्यांना. 3 वर्ष त्यांनी या चित्रावर काम केलं. मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं स्मित आजही भल्याभल्यांना कोड्यात टाकतं. फ्रान्सिस्को दी बार्टोलोमिओ डेल गिओकोंडो नावाच्या एका व्यापाऱ्याच्या
मोनालिसा उर्फ मॅडोना लिसा नावाच्या 24 वर्षाच्या बायकोचं हे चित्र होतं बघा. म्हणजे त्या याचं कुणाचं व्यापाऱ्याचं नाव बघा काय दिलेलं आहे इथे. मोनालिसाच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे, स्मित म्हणजे हास्य, ते भल्या भल्यानं ते कोड्यात टाकतं. म्हणजे नेमकं ते हास्य का केलं असेल तिने, कुणाकडे बघून केलं असेल किंवा कशासाठी केलं असेल, असे अनेक प्रश्न लोकांना आजही विचारात टाकतात. फ्रान्सिस्को दी बार्टोलोम्यू डेल गियोकोंडो या व्यापाऱ्याच्या पत्नीचं, बायकोचं ते चित्र आहे. तिचं नाव होतं मोनालिसा उर्फ मॅडोना लिसा. 24 वर्षाची होती तेव्हा ती. आणि हे चित्र ला गियोकोंडा या नावानं सुद्धा ओळखलं जातं. हे चित्र काढताना लिओनार्दोनं मोनालिसा हिला मॉडेल म्हणून बसून राहण्याचा कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मन रमवण्यासाठी गायक वादकही ठेवले होते असं म्हणतात. आजही इतक्या वर्षानंतर मोनालिसाच्या डोळ्यातली ओलसर चमक आणि तेज अचंबित करणारा आहे. मोनालिसा हे चित्र आज पॅरिसच्या लूव्र संग्रहालयात आहे बघा. म्हणजे चित्र काढताना तिला कंटाळवाणं वाटू नये किंवा त्रास होऊ नये, कंटाळा येऊ नये म्हणून तिचं मन रमावं, तिला आनंदी राहावी. ते चित्र काढत असताना चित्र काही 2-4 मिनिटांनी बघूनच निघते का, 10 मिनिटं बघून नाही, तासन तास 3 वर्ष लागले त्याला चित्र काढण्यासाठी. आता 3 वर्ष जेव्हा चित्र काढायला लागले तेव्हा कितीतरी वेळ तिला तिथे बसून राहावं लागलं असेल त्या पोझिशनमध्ये. आणि तसंच बसून तिला कंटाळा येऊ नये, म्हणजे एकसारखं नाही, काही तास तरी दिवसातले 2-4 तास 5 तास अशा प्रकारे ते चित्र काढण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी त्याने तिला बसवून ठेवलं असेल. तर अशा वेळी तिला कंटाळा येऊ नये, ती कंटाळू नये म्हणून गायन वादन करणाऱ्या एका चमूची किंवा एका मंडळाची त्याने तिथे अरेंजमेंट केली होती, जेणेकरून ती नेहमी आनंदी असेल, कंटाळणार नाही. कारण तिचं इतकं सुंदर चित्र, जगप्रसिद्ध एकमेव अशी कलाकृती आहे त्यांची, प्रसिद्ध ती श्रेष्ठ दर्जाची. आणि ते चित्र आजही कुठल्या देशामध्ये आहे ते पॅरिसच्या लूव्र संग्रहालयात ते आजही आहे. तर अशा प्रकारे लिओनार्दो दा विंची कोण नव्हता, तो एकाच वेळी चित्रकार, शिल्पकार, वास्तुशास्त्रज्ञ, शरीरशास्त्रज्ञ, गणिती, वैज्ञानिक, संशोधक, लष्करी अभियंता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्त्वज्ञ या सगळ्या भूमिका निभावणारा कलावंत होता. लिओनार्दोनं काढलेल्या मॅडोना ऑन दी रॉक्स, लास्ट सपर आणि मोनालिसा यासारख्या मोजक्या चित्रांनी त्याचं नाव जगात अजरामर झालं. लिओनार्दोनं अनेक यंत्रही तयार केली, अनेकांचे आराखडेही तयार केले आणि अनेक गोष्टींचे शोधही लावले. आज आपण जी हेलिकॉप्टर्स बघतो तशाच हेलिकॉप्टर्सची लिओनार्दोच्या नोंदवह्यात अनेक रेखाटनं आणि गणितं बघायला मिळतात. सायकल अस्तित्वात येण्यापूर्वी 300 वर्ष आधीच लिओनार्दोनं सायकलचा आराखडा तयार करून ठेवला होता. लिओनार्दोच्या नोंदवह्यांचा अभ्यास करून त्यातली तंत्र समजून घेण्याचे अभ्यासकांचे प्रयत्न आजही चालू आहेत बघा. लिओनार्दो हा केवळ एक चित्रकारच नव्हता. कोण नव्हता तो, म्हणजे काय की असं काय होतं की जे त्याच्यात नव्हतं, प्रत्येकच गोष्ट, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. तो एकाच वेळी तो चित्रकारसुद्धा होता, शिल्पकार होता, वास्तुशास्त्रज्ञ, त्यानंतर शरीरशास्त्रज्ञ होता, त्यानंतर गणिती होता, वैज्ञानिक पण होता, संशोधकसुद्धा होता, लष्करी अभियंतासुद्धा होता, साहित्यिक, संगीतकार, नेपथ्यकार, लेखक, तंत्रज्ञ आणि तत्त्वज्ञ. पहा, एकाच व्यक्तीमध्ये ह्या सर्व गोष्टी होत्या. या सगळ्या भूमिका निभावणारा तो एक कलावंत होता. लिओनार्दोने काढलेले जे मॅडोना ऑन दी रॉक, लास्ट सपर आणि मोनालिसा यासारखे मोजक्या चित्रांची नावं आजही जगात अजरामर झालेली आहेत. आजही लोक त्याचे हे चित्र, मोनालिसाचं चित्र आजही जगप्रसिद्ध आहे. त्यानंतर लास्ट सपर किंवा मॅडोना ऑन दी रॉक्स अशा प्रकारचे चित्र लोक आजही अत्यंत प्रिय आहे लोकांना. ती चित्र आजही त्याचे चाहते आहेत जगामध्ये. लिओनार्दोनं अनेक यंत्रसुद्धा बनवली होती, त्यांचे यंत्राचे आराखडे काढले होते. त्याच्यानंतर आज जे हेलिकॉप्टर्स आपण बघतो त्या हेलिकॉप्टर्सचा ज्या लिओनार्दोच्या नोंदवह्या आहे ज्याच्यात ते लिहून ठेवायचे अभ्यास करून,
त्या नोंदवह्यांमध्ये त्या हेलिकॉप्टरची रेखाटनं आहे, म्हणजे चित्र काढले त्यांनी कच्चे. गणित त्याचं प्रत्येक हेलिकॉप्टर्सच्या जे एक हेलिकॉप्टर्स म्हणजे काही साधंसुद्धा कसंही बनतं का ते प्रत्येक गोष्टीचं एक गणित असतं, एक फॉर्म्युला असतो. त्या फॉर्म्युल्यावर आधारित ते इंजन, त्याचं अंतर, त्याचे चाक, जे काही असेल ते सगळं. तर अशा प्रकारचं गणित त्याच्या संदर्भात लिओनार्दोच्या नोंदवह्यांमध्ये लिहिलेली आहेत. त्यानंतर सायकल जी आज आपण बघतोय ती अस्तित्वात येण्यापूर्वीच्या 300 वर्ष आधी, जेव्हा सायकलचा आपण पाचारकामध्ये पाठ आहे ना सायकलचा, तर ती सायकल जी तयार झाली त्याच्या 300 वर्ष आधी लिओनार्दोने सायकलचा आराखडा तयार करून ठेवला होता. बघा किती हुशार, किती बुद्धिमान व्यक्ती होता तो, एक चमत्कारिक व्यक्तिमत्व होतं ते. तर त्या लिओनार्दोच्या वह्यांचा अभ्यास आजही लोक करत आहे, अभ्यासक आजही त्यांच्या वह्यांचा अभ्यास करत आहेत. त्यातून वेगवेगळ्या प्रकारचं तंत्र, वेगवेगळ्या प्रकारची माहिती ते मिळवत आहे. त्यांच्या त्या नोंदवह्यांमधून ते काही बराचसा ज्ञान ते आत्मसात करत आहे. आपल्या आयुष्याच्या आतापर्यंत लिओनार्दोनं वेगवेगळ्या विषयावर टिपणं करून ठेवली होती. त्यात प्रकाशविज्ञान, आवाज विज्ञान, मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स, उड्डाण, खगोलशास्त्र, शास्त्रविज्ञान आणि शरीर विज्ञान यांच्याविषयीचं संशोधन करून विचार आणि इतर माहितीही त्यानं टिपली होती. 3500 पानं होतील अशा त्याच्या 19 वह्या आजही उपलब्ध आहे. बघा, म्हणजे एक अभ्यासक सुद्धा तो व्यक्ती होता. 3500 पानं लिहिलेली 19 वह्या आहेत त्याच्या. एकूण पानं आहे 3500. तर अशा 19 वह्या आजही त्यांच्या उपलब्ध आहेत. त्या वह्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर टिपणं करून ठेवलेली आहे. प्रकाश विज्ञान, प्रकाशामागचं विज्ञान काय आहे, आवाजामागचं विज्ञान काय आहे, मेकॅनिक म्हणजे काय, हायड्रोलिक्स उड्डाण म्हणजे काय, खगोलशास्त्र म्हणजे नेमकं काय, शास्त्रविज्ञान, शरीर विज्ञान, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी संशोधन केलं आहे, विचार केला आणि अनेक प्रकारची टिपणं त्या वहीमध्ये लिहून ठेवलेली आहे, रेखाटनं केलेली आहे. सायकलचं रेखाटन 300 वर्षाच्या आधी केलेलं आहे, हेलिकॉप्टरचं रेखाटन 300 वर्षाच्या आधी केलेलं आहे. 2 मे 1519 या दिवशी वयाच्या 67व्या वर्षी कला आणि विज्ञान या दोन्हीही शाखात संचार करणाऱ्या लिओनार्दोनं या जगाचा कायमचा निरोप घेतला. आपली चित्र, शिल्प, आपण बांधलेल्या इमारती, पूल, तसंच आपलं संशोधन हे सारं जगासाठी तो आपल्या मागे ठेवून गेला. तर 2 मे 1519 या दिवशी ते वयाच्या 67व्या वर्ष चालू होतं त्यांना, 67. आणि एकच व्यक्ती जो कला आणि विज्ञान, वास्तविक बघता कला आणि विज्ञान हे 2 वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या शाखा आहे. त्या कलामध्ये आवड असणारा व्यक्ती विज्ञानामध्ये कदाचित त्याला कुठल्याच प्रकारची आवड नसते, किंवा विज्ञान आवडणाऱ्या व्यक्तीला कलेची आवड नसते. परंतु लिओनार्दो हा एक व्यक्ती असा होता की ज्याच्यामध्ये कला आणि विज्ञान दोन्हीही शाखांचं ज्ञान अगदी पुरेपूर होतं. भरपूर लेखन त्यांनी केलं त्या दोन्ही शाखांमध्ये, भरपूर संशोधन केलं, अनेक प्रकारच्या नोंदवह्या लिहून ठेवल्या, अनेक प्रकारची टिपणं लिहून ठेवली की ज्याचा उपयोग आजच्या जगाला सुद्धा होत आहे. तर इतका विद्वान, इतका बुद्धिवंत तो व्यक्ती होता. आणि 67व्या वर्षी त्यांचं निधन झालं, जगाचा निरोप घेतला, निघून गेले ते जगामधून. आणि आपले चित्रशिल्प आणि त्यांनी बांधलेल्या इमारती, पूल, तसंच आपलं संशोधन हे सारं तो जगासाठी आपल्या मागे ठेवून गेला. बघा, इमारती बांधण्याचं, पूल बांधण्याचं संशोधन त्यांनी तेव्हाच केलं होतं. चित्र कसं काढायचं त्याच्यात तर ते मास्टर होते. शिल्पकला त्यांना आवडायची. असं एकही क्षेत्र नव्हतं की ज्याच्यात त्यांचा अभ्यास नव्हता. इतका विद्वान व्यक्ती लिओनार्दो द विंची 67व्या वर्षी या जगाचा त्यांनी निरोप घेतला. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण लिओनार्दो द विंची या महान अशा चित्रकाराची माहिती आपण या पाठातून शिकलेलो आहोत. इटली देशाचा तो व्यक्ती होता आणि विंची हे त्यांचं एक छोटंसं गाव होतं. अत्यंत सुंदर देखणे, अनेक विषयांचा अभ्यास असणारे, श्रेष्ठ दर्जाची चित्रकला असणारे असे ते लिओनार्दो द विंची. यांचं जगप्रसिद्ध चित्र कोणचं आहे? मोनालिसा. इथे तुम्हाला चित्र दिलेलं पण आहे पुस्तकामध्ये. 3 वर्षाचा काळ लागला होता, 1503 ते 1505.
तर आजही लोकांना मोनालिसाच्या चेहऱ्यावरचं हास्य जे आहे, स्मित जे आहे ते कोड्यात टाकतं. लोक मोहित होतात आजही त्या चित्राकडे बघून. तर अशा या महान अशा चित्रकाराविषयी आपण जी इथे माहिती घेतलेली आहे. आता याच्यावर आधारित जो स्वाध्याय तुम्हाला आहे त्या स्वाध्याय तुम्ही सोडवायचा, अभ्यास करा. तुमची जशी चाचणी झाली तशीच तुमची फर्स्ट टर्म एक्झाम पण होऊ शकते. त्यामुळे पेपर सोडवताना शक्यतोवर स्वतःच्या मनाने सोडवा, अभ्यास करून सोडवा आणि अशा प्रकारे स्वाध्याय सोडून पूर्ण करा. काही अडचण असली तर मला विचारा आणि शुद्ध लेखन नियमित करत जा आणि वाचन, मूक वाचन, प्रकट वाचनसुद्धा नेहमी करायचं. आता इथे आपला हा फर्स्ट टर्मचा अभ्यास कोर्स पूर्ण झालेला आहे. आता याच्यानंतर तुम्हाला जे मी व्हिडिओ टाकणार ते जे व्याकरण आहे आपलं या पाठातलं, या दिवाळीपर्यंतचं पहिल्या पाठापासनं, त्या व्याकरणचे आता मी याच्यानंतर व्हिडिओ टाकणार आहे. तर ठीक आहे, धन्यवाद.